अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी। स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। आज आहे गुरुवार, म्हणजेच आपल्या स्वामी माऊलींचा दिवस। तर आज आम्ही देवपूजेसाठी काही फुले आणली होती, तर त्यासोबतच स्वामींसाठी हार सुद्धा घेऊन आले होते। तर बरेच दिवस झाले स्वामींच्या या फोटोला हार आणलेला नव्हता, तर आज गुरुवार निमित्त आज स्वामींसाठी हार आणलेला आहे। तर म्हणून स्वामींचा जो फोटो आहे तो वरती भिंतीला लावलेला असतो, तर तो खाली काढून घेतला आणि स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे। त्यानंतर फोटोला मी अशा प्रकारे अष्टगंध लावत असते। अष्टगंध हे पिवळं, केशरी आणि लाल रंगात सुद्धा आहे। तर हे तिन्ही प्रकारचे अष्टगंध मी स्वामींना प्रत्येक वेळेस लावत असते। तर अशा प्रकारे लाल, केशरी आणि पिवळ्या चंदनाने मी स्वामींच्या फोटोला जे आहे तो सुंदर असा हार करून घेतलेला आहे। चंदनाचा हार म्हणायला हरकत नाही, चंदनाचा हार करून घेतलेला आहे। हा हार स्वामींना केल्यानंतर स्वामी अगदी सुंदर आणि गोड असे दिसतात। तर अशा प्रकारचा हार जर आपण स्वामींच्या फोटोला केला तर तो दिसायला अगदी सुंदर दिसतो। तर अशा प्रकारचा एक छोटा आणि एक मोठा असा अष्टगंधाचा हार मी स्वामींसाठी तयार केलेला आहे। सोबतच स्वामींच्या मागे जे दत्तात्रयांचे फोटो आहे तर त्यांना सुद्धा अष्टगंध मी लावून घेतलेला आहे। त्यानंतर स्वामींना सुद्धा अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि आता सुंदर असा हार स्वामींना घालून घेतलेला आहे। तर अशा प्रकारचा हार आपला स्वामींना घालून झालेला आहे। बघू शकता स्वामींचा फोटो अगदी सुंदर आणि गोड असा दिसत आहे। आता स्वामी माऊलींच्या फोटोला हार घालून झाल्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर आज देवपूजेमध्ये पूजेसाठी देवघरासाठी सुंदर अशी एक वस्तू घेतलेली आहे, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर सर्वात आधी आता देवपूजा करून घेणार आहे। तर आज गुरुवार आहे, तर म्हणून सकाळीच पूजा लवकर आवरून घेतली। उंबरठा पूजन जे आहे ते सकाळीच करून घेतलेलं आहे। त्यानंतर तर देवपूजेसाठी जे आधीचे निर्माल्याचे फुलं होते तर ते मी आता काढून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व देवघर जे आहे ते एकदा स्वच्छ पुसून घेते। आणि त्यानंतर सुंदर असं गुलाबी वस्त्र मी देवघरामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता सर्वात आधी देवपूजेला सुरुवात करायच्या आधी आपण दिवा प्रज्वलित करत असतो। कुठल्याही पूजेपूर्वी आपण दीप प्रज्वलानेच आपल्या पूजेची सुरुवात जी आहे ती करत असतो। तर मी इथे सर्वात आधी दिवा लावून घेते आणि त्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा करणार आहे आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर इथे सर्वात आधी स्वामींचं जे सिंहासन आहे ते देवघरामध्ये ठेवून घेतलेलं आहे। स्वामींचा फोटो, लक्ष्मीनारायणांचा फोटो सुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आता हा श्रावणातला गुरुवार आहे, म्हणून मग आज अशा प्रकारे देवांना गंगाजलाने आंघोळ घालणार आहे। तर या पाण्यामध्ये म्हणजे देवपूजेच्या पाण्यामध्ये मी गंगाजल टाकून घेतलेला आहे आणि त्या पाण्याने आता सर्व देवांना स्नान घालणार आहे। सोबतच पंचामृत सुद्धा घेतलेला आहे, पंचामृताने सुद्धा देवांना स्नान घालून घेणार आहे। तर मी इथे एक छोटं तामण घेतलं। आता सुरुवात आपण गणपती बाप्पांपासून करूया। तर सर्वात आधी गणपती बाप्पांना शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे। अशा प्रकारे एक एक करून सर्व देवी देवतांना गंगाजलाने, पंचामृताने स्नान घालून घेणार आहे। त्यानंतर प्रत्येक देवी देवतांना देवघरामध्ये विराजमान करून घेणार आहे। आता गणपती बाप्पानंतर कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा जो टाक होता तो मी देवघरामध्ये ठेवून घेतलेला आहे। त्यांना सुद्धा पंचामृताने, शुद्ध जलाने स्नान घालून घेतलेले आहे। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती मी घेतलेली आहे। बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपला जो दक्षिणावर्ती शंख आहे तर दक्षिणावर्ती शंखाने मी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेत आहे। त्यांना स्वच्छ पाण्याने, शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे। मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते। बाळकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा अभिषेक जो आहे तो बाळकृष्णांच्या मूर्तीवरती केला जात असतो।
महिन्यामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करणे, त्यांची पूजा करणे, त्यांचे नामस्मरण करणे अतिशय फलदायी मानले जाते। सोबतच अभिषेकाने ही पूजा तर अधिकच प्रभावी होत असते। तर अशा प्रकारे आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झालेला आहे। त्यानंतर बाळकृष्णांना सुंदर असा ड्रेस घालून घेतलेला आहे। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती देवघरामध्ये विराजमान करून घेतलेली आहे आणि आता शंख, घंटा, गजानन महाराजांची मूर्ती, यंत्र या सर्वांवरती प्रथम शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये आपण आवर्जून एकदा तरी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक हा नक्की करावा। श्रावण महिन्यात बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते असे मान्यता आहे। सुरुवातीला ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलं, देवपूजेचं जे पाणी मी घेतलेलं होतं तर त्यामध्ये गंगाजल टाकून घेतलेलं होतं। तर आपल्याला अशाच प्रकारे पाण्यामध्ये गंगाजल टाकून किंवा मग तुम्ही फक्त गंगाजलाने जरी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तरी सुद्धा चालतो। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता। तुम्हाला जर पंचामृताने करायचा असेल पंचामृताने करा, शुद्ध जलाने करायचा असेल तर शुद्ध जलाने करा। आणि शुद्ध जलाने जर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असाल तर जे शुद्ध जल तुम्ही घेतलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे किंवा मग आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त गंगाजलाने सुद्धा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता। आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। हा जप तुम्ही 108 वेळा करू शकता। काहीच वेळ लागत नाही, अगदी 15 ते 20 मिनिटे आपल्याला अभिषेक करायला लागतील। एवढा वेळ तर आपण काढूच शकतो। तर मी आज गुरुवार होता म्हणून मग आजच सर्व देवी देवतांना आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा पंचामृताने आणि गंगाजलाने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेतलेला आहे। तर आता मी इथे अभिषेक करत असताना 108 वेळाच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केलेला आहे। आता एवढं 108 वेळा मंत्र जप करत असताना जर तुम्हाला मी इथे दाखवलं असतं तर खूप आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा झाला असता। तर म्हणून मग मी कृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना थोडक्यातच दाखवलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। आता हा अभिषेक तुम्ही रोज सुद्धा करू शकता किंवा मग रविवारी किंवा पौर्णिमा आता झालेली आहे तर मी पौर्णिमेला सुद्धा केला होता आणि आज गुरुवारी सुद्धा करते। तर ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्या दिवशी आपण केला तरी चालेल, काहीच हरकत नाही। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। तर यासोबतच येणाऱ्या 19 तारखेला म्हणजेच मंगळवारी एकादशी आहे, अजा एकादशी आहे। तर या दिवशी सुद्धा आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक हा करू शकतो। तर मंगळवारी सकाळी आपली ज्या वेळेस पूजा आपण करतो तर अगदी त्याच वेळेत आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकतो। त्याचप्रमाणे एकादशीला जर आपल्याकडे स्वामींच्या पादुका असतील तर प्रत्येक एकादशीला आपण स्वामींच्या पादुकांवरती श्री सूक्त आणि पुरुष सूक्ताचे पठण करून अभिषेक हा करायचा असतो। श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचे पठण आपण एक वेळाच करायचे आहे। जर तुम्हाला 16 वेळा करता येत असेल, 16 वेळा तुम्हाला करणं शक्य होत असेल तर तुम्ही 16 वेळा सुद्धा करू शकता। 16 वेळा जर आपल्याला करणं शक्य होत नसेल तर आपण एक वेळा केलं तरी चालेल। मात्र आपण पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचं पठण करून झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती म्हणत असताना आपल्याला पाण्याने अभिषेक करायची गरज नाही, त्यावेळेस आपण हात जोडूनच फलश्रुती ही म्हणायची आहे।
तर आता देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर स्वामींच्या ज्या पादुका आहेत, तर आज गुरुवार होता म्हणून मग स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक सुद्धा करायचा होता। तर आज मी थोडं थोडं त्याच्यावरती पंचामृत टाकलेलं आहे आणि ते लवकरच काढून घेणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे त्या पादुका ज्या आहेत त्या लाकडी आहेत, म्हणून जास्त वेळ त्यावरती पंचामृत ठेवणार नाही। आणि पंचामृत हे मी स्वामींच्या पादुकांवरती एका फुलाच्या सहाय्याने शिंपडून घेतलेला आहे। सर्वात आधी शुद्ध जल टाकून घेतले, त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्वामींच्या पादुकांवरती एका फुलाच्या सहाय्याने पाणी शिंपडून घेतलेले आहे आणि त्यानंतर पादुका ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे, कोरड्या करून घेतलेल्या आहे। तुमच्याकडे सुद्धा जर स्वामींच्या लाकडी पादुका असतील तर तुम्ही त्यावरती पाणी जास्त वेळ ठेवू नका किंवा मग ते डायरेक्ट पाण्याने नका धुवू, त्या लगेच आपल्याला कोरड्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। आता स्वामींच्या पादुका स्वच्छ पुसून झालेल्या आहे। त्यानंतर देवादिदेव महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक केलेला आहे, कारण आपण सर्वात शेवटी महादेवांच्या पिंडीला स्नान घालत असतो, त्यांना महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असतो। तर अशा प्रकारे आता सर्व देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे। सुंदर अशी गुरुवारची पूजा माझी करून झालेली आहे। तर हा श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची पूजा करत असतो, त्यांची आराधना करत असतो। त्यांना बेलपत्र, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फुलं हे आपण अर्पण करत असतो। या महिन्यात आपण आवर्जून अगदी रोज जरी आपल्याला शक्य होत असेल तर आपण रोज भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती एक तरी बेलपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे। श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ असा मानला जातो, म्हणून या महिन्यात प्रत्येक सोमवारी आपण त्यांना शिवामूठ वाहत असतो। प्रत्येक सोमवारी ही वेगळी शिवामूठ असते। या महिन्यात आपण भगवान शिवशंकरांचे पठण, होम, हवन, उपवास, व्रतवैकल्य हे करत असतो। अशाच प्रकारचा हा आपल्याला आनंद देणारा, आपला आनंद द्विगुणित करणारा, व्रतवैकल्यांची उधळण करणारा असा हा श्रावण मास आपल्या सर्वांनाच हवाहवासा आणि निराळा वाटत असतो। तर आता सर्व देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे। त्यानंतर जे पुरुष देवता आहे त्यांना गंध आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू मी लावून घेणार आहे। त्यानंतर आता चातुर्मास सुरू आहे, तर चातुर्मासामध्ये आपण गोपद्म व्रताची रांगोळी ही काढत असतो। तर आता ही सुंदर अशी रांगोळी मी इथे एका साच्याच्या सहाय्याने देवघरासमोर काढून घेणार आहे। इतर वेळी जर आपण दुसरी एखादी रांगोळी काढत असू तर ही रांगोळी आपल्याला देवघराच्या बाजूला किंवा एखादा लाल कापड आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या कापडावरती आपण ही रांगोळी काढू शकतो। तर आता सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे। त्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल सुद्धा मी अर्पण केलेलं आहे। त्यानंतर आता सर्व देवी देवतांना हे जे मी छोटे छोटे हार घेतलेले होते तर ते सुद्धा घालून घेणार आहे। हार घातल्यानंतर सर्व देवी देवता अगदी सुंदर आणि गोड असे दिसतात। आता जी गोष्ट मी देवघरासाठी घेतली होती ती म्हणजे धूप आहे। तर हे धूप मी वेगवेगळ्या इसेन्समध्ये घेतलेले आहे। एक कस्तुरी आहे, एक तुलसी आहे आणि धूप जेव्हा आपण लावतो ना तेव्हा खूप छान आणि मस्त असा सुगंध घरामध्ये दरवळतो। तर हे धूप ज्यावेळेस आपण देवपूजेच्या वेळी लावतो ना तर त्यावेळेस संपूर्ण घरामध्ये मस्त असा सुगंध दरवळत असतो। आपण आपल्या घरामध्ये रोजच भीमसेनी कापूर आणि सुगंधित धूप हा आवर्जून जाळायला हवा। याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होण्यास मदत होतात आणि सकारात्मक शक्ती बाहेर जाते। तर अशा प्रकारचे वेगवेगळे धूप मी घेतलेले आहेत। आणखी बऱ्याच प्रकारचे हे वेगळे धूप होते, पण हे जर आपण सोडले तर मग त्याचा जो सुवास आहे तो फार काळ नाही राहत, म्हणून मग मी अशा प्रकारे एअरटाईट बॉक्समध्ये हे जे धूप आहे तर ते ठेवत असते, जेणेकरून भरपूर दिवस त्याचा जो सुवास आहे तो कायम राहतो। तर अशा प्रकारचा आता हा जो धूप होता केशर, तर तो मी इथे लावून घेतलेला आहे आणि बघू शकता पूर्ण घरामध्ये याचा छान असा धूप होतो आणि घरामध्ये सुगंधित असं वातावरण निर्माण होतं। तर आता सुगंधित असा धूप झालेला आहे आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना फुले अर्पण करणार आहे। देवांना धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घेणार आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घेणार आहे।
आणि आता संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर, आरती करून झाल्यानंतर घरामध्ये धूप दाखवणार आहे। तर अशी झाली साधी सोपी ही आजच्या श्रावणातल्या गुरुवारची पूजा। तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।